हिवरगाव पौसा टोलनाक्यावर राष्ट्रवादीचे आमरण उपोषण. नमस्कार, झुंझार न्यूजमध्ये आपले स्वागत. एक मोठी बातमी समोर येत आहे संगमनेर तालुक्यातून. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पौसा टोलनाक्याच्या मनमानी कारभाराविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टोल प्रशासनाच्या मुजोरीविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा शहराध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी दिला आहे. पाहुयात आमचा हा सविस्तर रिपोर्ट. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हिवरगाव पौसा टोलनाका हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. याच टोलनाक्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे. यापूर्वी 20 जुलै रोजी झालेल्या आंदोलनानंतर नॅशनल हायवे अथॉरिटीच्या याने NHAIच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र 20 दिवस उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता थेट टोलनाक्याच्या कार्यालयासमोरच ठाण बंद करा टोल नाका बंद करा बंद करा बंद करा टोल नाका बंद करा बंद करा बंद करा टोल नाका बंद करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. नॅशनल हायवेचा जाहीर निषेध असो. नॅशनल हायवेचा जाहीर निषेध. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे म्हणाले की आम्ही वारंवार विनंत्या केल्या, पण NHAI अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने जनतेची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत टोल वसुली बंद होत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. हा लढा सामान्यांच्या जीवासाठी आहे. या आंदोलनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत गंभीर मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. 1. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली तात्काळ बंद करा. 2. अपघातातील मृतांच्या कुटुंबांना ठेकेदार कंपनीकडून भरपाई मिळावी. 3. ठेकेदार शंकर रामचंद्र लिमिटेड कंपनी आणि दोषी NHAI अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. 4. संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची उच्चस्तरीय चौकशी करा. या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे गजानन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अशोक काळे, महिला शहराध्यक्ष सरलाताई भुजबळ, वैशाली राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडूनही याला मोठा पाठिंबा मिळत आहे. आता प्रश्न असा निर्माण होतोय की वारंवार आश्वासने देऊनही जनतेची फसवणूक करणाऱ्या या मुजोर अधिकाऱ्यांवर प्रशासन खरंच कारवाई करणार का पुन्हा एकदा टोलची लूट सुरूच राहणार? या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ रिपोर्टर, झुंझार न्यूज, संगमनेर. 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. दादा, दूध द्या. हे घ्या. नको, मला फक्त राजहंस दूध द्या. हे घ्या, राजहंस दूध. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीतून शुद्धतेची परंपरा जपणारा एक विश्वास गेली 50 वर्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डेअरी असलेली राजहंस म्हणजे गुणवत्तेची खात्री, शुद्धतेचे वचन आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास. राजहंस दूध, 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास आणि ग्राहकांचा विश्वास. तुमच्या घरासाठी स्मार्ट सोलार सोल्युशन शोधत आहात? पुढील 25 वर्षांसाठी वीज खर्चातून बचत करायची आहे का? आज घेतलेला एक स्मार्ट निर्णय तुमच्या पुढील 25 वर्षांची मोठी बचत करू शकतो. श्रीपाद सोलार सिस्टीम सोबत लावा प्रीमियम क्वालिटी सोलार सिस्टीम आणि मिळवा वीज खर्चात मोठी बचत. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल साठी मिळवा विश्वासार्ह सोलर सोल्युशन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलार साठी मिळवा 78,000 सरकारी सबसिडी, योग्य इन्स्टॉलेशन, प्रोफेशनल सर्व्हिस आणि 25 वर्षांच्या वॉरंटीसह तुमच्या घरासाठी मिळवा उत्तम सोलार सोल्युशन. आज सोलार निवडा, दर महिन्याला हजारोंची बचत करा. तुमच्या घरासाठी योग्य सोलार सोल्युशन मिळवण्यासाठी आजच श्रीपाद सोलार सिस्टीमशी संपर्क करा.